मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराठी ते मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता बाजी मारली आहे। तर मुंबईच्या वेशीवर येऊन ठिय्या दिलेल्या जरांगेंनी अखेर सरकारला अध्यादेश काढण्यास भाग पडले। मुख्यमंत्र्यांनी देखील जरांगेंची गळाभेट घेतली आणि कौतुक केले। पाहुयात त्या रात्री नेमकं काय घडलं या रिपोर्टमध्ये। जरांगेंच्या पाठीवर थापते गळाभेट। मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्यांदा सोडवलं जरांगेंचं उपोषण। मध्यरात्रीत नेमकं काय काय घडलं? नवी मुंबईतील वाशीजवळ शुक्रवारी भगवं वादळ एकवटलं होतं। मुंबईत येऊ पाहणारा मराठ्यांचा झंझावात कसा रोखायचा हे सरकारसमोर मोठं आव्हान होतं। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देताना सगळे सोयरे या शब्दाचा समावेश व्हावा ही जरांगेंची मुख्य मागणी होती। यावरून गेली काही दिवस बराच खल सुरू होता आणि हे अशक्य असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं। मात्र जरांगे पाटील त्यावर अडून होते। 26 जानेवारीला दुपारी 4:30 वाजता त्यांनी सरकारला शनिवारी दुपारी 12 वाजताची डेडलाईन दिली होती। त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की अवघ्या 5 तासात सरकारनं अध्यादेश काढला आणि मराठा समाजाचं समाधान झालं। रात्रीत काय काय घडलं ते पाहूया। शुक्रवारी रात्री 10 वाजता राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यानंतर अध्यादेश घेऊन ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावरून निघाले। शुक्रवारी रात्री 11:15 वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी नवी मुंबईतील वाशीत दाखल झालं। शुक्रवारी रात्री 11:20 सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेला सुरुवात। ही चर्चा 20 मिनिटं चालली। शुक्रवारी रात्री 11:48 नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्तांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा। शनिवारी रात्री 1:30 वाजता मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी वाशीत दाखल झाले। त्यानंतर मंत्र्यांसोबत 2 तास चर्चा झाली। सगळे सोयरे या शब्दावर गुन्हाखल झाला। त्यानंतर मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर चर्चा झाली। जरांगे पाटील यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं। शनिवारी पहाटे 2:45 मनोज जरांगे पाटील आणि मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। त्याचवेळी या आरक्षणाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानात आलोच म्हणून समजा असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला। शनिवारी सकाळी 9:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची वाशीत भेट घेऊन त्यांच्याकडे अध्यादेशाची प्रत सुपूर्द केली। तत्पूर्वी जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि दोघांनी हातात तलवारी घेऊन जय जयकार केला। गेल्या 7-8 महिन्यांपासून गावागावात मराठ्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता। नेत्यांना गावबंदी, साखळी उपोषण अशा मार्गाने लढा सुरू होता। मुंबईकडे कूच करून निर्णायक लढाईत मराठ्यांनी बाजी मारली आहे। आता या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होऊन ते टिकणं महत्त्वाचं आहे। याचाच अर्थ मराठा आरक्षणाचा पुढचा कायदेशीर प्रवास जास्त महत्त्वाचा आहे। अविनाश चंदनेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।